नमस्कार मित्रांनो, करिअर कटा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। लाडकी बहीण योजनेमध्ये एक नवीन अपडेट्स आलेली आहे। पालकमंत्र्यांनी एक नवीन अपडेट्स दिलेले आहे। पैसे कधी येणार आहेत आणि किती तारखेपर्यंत फॉर्म मंजूर झालेले आहेत, त्यांचे पैसे कधी येणार आहेत आणि दुसरा टप्पा हा कधी येणार आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे आपण उशीर न करता दुसरं काही न बोलता डायरेक्ट मुद्द्यावरती जाऊया। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या योजनेच्या किंवा संपूर्ण शेतकऱ्याची योजना असो, विद्यार्थ्यांबद्दल योजना असो, विद्यार्थ्यांच्या नवीन भरतीबद्दल असो, शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या अशा सर्व अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला आलेल्या अपडेट्स या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। की लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन जे अपडेट्स आलेले ते काय आहे आणि त्या अपडेट्समुळे तुम्हाला पैसे येणार आहेत आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे, चला तर लगेच बघूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ऑफिशियल म्हणजे ही एक न्यूज आहे। पालकमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे, सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलेलं आहे ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन, त्यामध्ये ऑफिशियल त्यांनी सांगितलेलं आहे, अनाउन्समेंट केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते। बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे वगैरे अशी जी काही त्यांचे अधिकारी होते ते उपस्थित होते। आपण बघूया डायरेक्ट न्यूज काय त्यांनी सांगितलेलं आहे आणि किती तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत। पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले की या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4,59,827 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 4,24,211 अर्जांना मान्यता दिली आहे। तर हे त्यांनी फक्त एका जिल्ह्यापुरतं सांगितले, कारण त्यांचं एका जिल्ह्याचं पालकमंत्री आहेत ते, त्यामुळे त्यांनी एका जिल्ह्याचं, सांगली जिल्ह्याचं सांगितलेलं आहे। पण न्यूज ही दुसरी जी आहे पुढची ती सर्व महाराष्ट्रासाठी महत्वाची न्यूज आहे। अंशतः असामान्य अर्ज 33,313 असून 2,303 अर्ज अमान्य आहेत। अंशतः अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधितांना कळवल्या आहेत, म्हणजे प्रशासन सुद्धा यावरती काम करत आहे। तुमचे जर प्रशासन तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास आशा सेविका असेल किंवा प्रशासनाचे जे काही अधिकारी असतील त्या किंवा तुमच्या मोबाईलला मेसेज सुद्धा त्याचा येतो, त्यामुळे त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं त्या पातळीवरती काम चालू आहे। पण तुम्ही तुमच्या मोबाईलवरती त्या अर्जाची काय कशामुळे त्रुटी आलेल्या आहेत हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकता, स्टेटस त्याचे बघू शकता। तुम्हाला जर त्याच्यावरती स्टेटस मध्ये काय आलेलं आहे हे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता की माझ्या स्टेटसमध्ये हे दिसत आहे, आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ किंवा त्याच्यावरती तुम्हाला जे ॲपमध्ये स्टेटस येते त्याच्यावरती आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, ते तुम्ही बघा। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तोही व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामध्ये आपण तुमच्या कमेंटची जी प्रश्न आहे त्याची उत्तर आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। पुढे बघूया, संबंधितांना त्या त्रुटींची पूर्तता तत्काळ करावी। या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। तर मित्रांनो, त्यांनी सांगितल्या माहितीनुसार तुमचे फॉर्म 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, त्यांना 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे एक कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। त्या उपस्थित कार्यक्रमात सर्व जे मंजूर अर्ज आहेत त्यांना पैसे सोडणार आहेत। मोठा असा कार्यक्रम घेतला जाणार आहे, पण यासाठी तुमचा अर्ज हा 14 ऑगस्ट पर्यंत अर्ज मंजूर असणे आवश्यक आहे। त्यामुळे 14 ऑगस्ट, आता आपण व्हिडिओ बनवतो आहे 11 तारखेला, 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत त्यांना 17 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि दुसऱ्यांना 14 ऑगस्ट नंतर जे मंजूर झाले ते आपण पुढे बघणार आहोत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री त्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। पुढील प्राप्त अर्जाची कारवाई पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जे काही ह्या अर्जांचे प्रक्षेपण होणार आहे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे होणार आहे। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचा असा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यामुळे तुमचं अनाउन्समेंट ही तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत 3,000 हे 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज मंजूर ज्यांचे झाले त्यांना मिळणार आहे। तुम्हाला यावरती काही शंका असतील तर मला कमेंट करून तुम्ही सांगा, आम्ही त्यांची उत्तर द्यायचं प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करू। आणि मित्रांनो 14 आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना की 14 ऑगस्ट नंतर जर आमचा अर्ज अप्रूव्हल झाला
किंवा 14 ऑगस्ट नंतर फॉर्म भरायचे की नाही, ते अप्रूव्ह होतील का नाही, असेही प्रश्न आता पडतील. तर 14 ऑगस्ट नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यासाठी काही अशी बंधनं नाहीत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पण 17 ऑगस्टला पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे पैसे द्यायचे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यासाठी त्यांनी 14 ऑगस्ट पर्यंत जे मंजूर होणार आहेत त्यासाठी त्यांनी 17 ऑगस्टला देणार आहेत. पण 17 ऑगस्ट नंतर तुम्ही फॉर्म भरला तर तो अप्रूव्ह होईल का नाही होणार असे तुमचे प्रश्न असतील, तर तसं काही नाही. त्या संभ्रमात राहू नका. 17 ऑगस्ट नंतर सुद्धा फॉर्म भरू शकता तुम्ही. 31 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचे अप्रूव्ह झाले तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला फॉर्मचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही नाराज न होता, दुसऱ्यांना पैसे मिळाले आपल्याला कधी मिळतील, आपला अप्रूव्ह होईल का, ते शासनाचं काम आहे. तुम्ही फॉर्म भरण्याचं आपलं काम आहे. तुम्ही फॉर्म 31 तारखेपर्यंत होता होईल तेवढे कागदपत्रे लवकरात लवकर जुळणी करून तो फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. बऱ्याच जणांचा असाही प्रश्न आहे की आधारला बँक सीडिंग करणं का गरजेचं आहे. माझं जे अकाउंट चालू आहे त्यामध्ये पैसे आता येतात, माझं पेमेंट येते किंवा माझे दुसरे पैसे येतात, मी रोज त्याचे ट्रान्झॅक्शन करतोय, तर त्यामध्ये पैसे काय येत नाहीत, मग त्यासाठी आधार लिंक करायची काय गरज आहे. तर त्यासाठी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की पीएम किसानचे जे हप्ते आहेत ते सुद्धा डीबीटीद्वारेच येतात. म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर होतं, तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येतात. तर त्यावेळेला ज्यावेळेला पीएम किसानची केवायसी करण्यात आली त्यावेळेला पीएम किसानची केवायसी केल्यानंतर असं निदर्शनास आलं, केवायसी केल्यानंतर तुमच्या अगोदर जे खात्यावरती पैसे येत होते, ज्यावेळेला तुम्ही फॉर्म पीएम किसानचे भरले त्यावेळेला जे खात्यावरती पैसे येत होते ते पैसे त्या खात्यावरती न येता ज्यावेळेला केवायसी सेंटरवरती जाऊन शेतकऱ्यांनी केलं त्यावेळेला नंतर त्यांच्या आधार कार्डला जी बँक सीडिंग आहे त्या बँकेमध्ये त्यांचे पैसे आले होते. म्हणजे विचार करा, तुम्ही ते बँक पासबुक सरकारला दिलं नाही किंवा कुठेही दिलं नाही तरी पण डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंट जे तुमचं रजिस्टर आहे, ज्या आधार कार्डला तुमची बँक लिंक आहे त्यामध्ये डायरेक्ट तुमचे पैसे येतात. विचार म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल आता की ते करणं का गरजेचं आहे. कारण डायरेक्ट तुमच्या बँकेला जे काही आधार कार्ड लिंक आहे त्यामध्ये तुमचे डायरेक्ट पैसे येतात. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. कारण ही सुद्धा सिस्टीम तशीच आहे की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर डीबीटीद्वारे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमच्या बँकेला लिंक जे कोणतं खातं आहे ते बघा तुम्ही. आणि त्यासाठी त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आज दुपारी पण मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे मी, चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ते व्हिडिओ तुम्हाला मिळतील की आधार कार्ड वेबसाईटवरती माय आधारवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे. आणि लिंक जर नसेल तर तुम्ही ते करून घ्या. कारण 14 तारखेपर्यंतच फॉर्म जे अप्रूव्ह झाले त्यांना 17 तारखेला पैसे मिळणार आहेत, नंतरही मिळणार आहेत. पण तुम्हाला 17 तारखेला पाहिजे असेल तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करून घ्या. त्यामुळे डीबीटी करणं हे गरजेचं आहे. इथे दिलं नसेल तरी पण डीबीटी करणं हे गरजेचं. कारण आम्ही पीएम किसानची ज्यावेळेला कामं केली त्यावेळेला आम्हाला ते निदर्शनात आलं होतं. त्या माहितीनुसारच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की डीबीटी करणं किती गरजेचं आहे. आता तुमचे जे काही प्रश्न असतील असे आता यामध्ये डीबीटी आहे नाही आहे इनॅक्टिव्ह आहे ते तुमचे बरेच प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंटचे जी प्रश्न उत्तर आहेत ते आम्ही तुम्हाला अजून एक व्हिडिओ त्या माध्यमातून आपण करणार आहोत. कारण काल एक व्हिडिओ टाकला होता त्यावरती भरपूर असे कमेंट आलेले आहेत, त्यामध्ये भरपूर असे महिलांचे प्रश्न आहेत. ते आज मी तो व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती कमेंट सांगा, म्हणजे तुम्हाला ती उत्तर आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. जितकं होता होईल तेवढं या योजनेचा लाभ सर्वांनी घ्या. कारण शासनाची अशी इच्छा आहे की सर्वात जास्त लाभ या योजनेचा घ्यावा. त्यामुळे आम्ही तितकंच प्रयत्न करत आहोत की जितके जास्त होतील तितक्या लोकांनी फॉर्म भरा. पात्र जे उमेदवार असतील त्यांना तुम्हाला पैसे येणारच आहेत 17 ऑगस्टला. त्यानंतरही फॉर्म भरायचे थांबू नका. तुमच्या कागदपत्रांची जुळणी करून जे काही तुम्हाला होता होईल तेवढे फॉर्म लवकरात लवकर भरा. काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या शंकेचं निरसन आम्ही आमच्या प्रयत्नाने करूच नक्की. त्यामुळे तुमच्या कमेंट मला सांगा, त्या कमेंटवरती आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न ह्या करणार आहोत. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्हाला त्याची माहिती लवकरात लवकर मिळावी असाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या योजना असो, महिलांच्या असो, कोणत्याही सरकारी योजना नवीन आल्या तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.